हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे वाजलेले आहेत 5:30. तर पाहू शकता बाहेर सगळं अंधार आहे. तर आता इथं सकाळी 5:30 वाजले. आता इथं पहिल्यांदा मी पाणी वगैरे गरम करायला ठेवले. त्याच्यानंतरला आता भाजी पण झाली. तर मी आता मध्यातूनच व्हिडिओ बनवायला घेतला, लक्षात आलं. तर आता व्हिडिओ बनवते. तर आता इथं मी काय काय बनवते ते तुम्हाला मी दाखवणार आहे टिफिनला. माझं 5:30 वाजल्यापासूनचं तर 5 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंतचं रुटीन दाखवणार आहे तुम्हाला. जे आहे मिक्स व्हेज भाजी बनवलेली आहे मी, पाहू शकता. ग्रीन ग्रेव्हीची आहे. तर इथं थोडं पाणी गरम केलेलं आहे. हे माझं रोजचा एक टोप असतो पाणी पिण्यासाठी. तर हे पाणी आता पूर्ण थंड झाल्यानंतरला मी ओतणार आहे फिल्टरमध्ये. तर इथं मी चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवले. तर चपाती बनवायची आहे. तर पीठ वगैरे मळून झाले माझं. त्याच्यानंतरला इथं दूध पण गरम झाले. दूध गरम करून ठेवलेलं आहे. इथं जे आहे पोहे भिजवून ठेवलेत. आता इथं जे आहे कांदा वगैरे कापून घ्यायचे पोह्यांसाठी पहिल्यांदा. त्याच्यानंतरला चपाती बनवणार आहे. तोपर्यंत मी थोडंसं 1 ग्लास गरम पाणी पिऊन घेते. त्याच्यानंतर कांदा वगैरे कापून घेते. तर आता इथं कांदा, टमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतले पोह्यांसाठी. तर आता इथं पहिल्यांदा मी चपाती बनवून घेते. त्याच्यानंतरला पोहे बनवणार आहे, कारण का लगेच पोहे बनवून थंड होऊन जातील, म्हणून मग पहिल्यांदा चपाती बनवून घेते. तर आता इथं मी 1 ग्लास गरम पाणी घेतले. त्याच्यामध्ये हे जे पाहू शकता अर्ध लिंबू पिळून घेणार आहे. मी सकाळ आणि झोपताना रोज रात्री जेवण झाल्यानंतर रोज 1 ग्लास लिंबू पाणी पिते. त्यानंतरला माझ्या घरातली कामं झाल्यानंतरला थोडंसं वर्कआउट करते. बस होईल तेवढं करते. जसा टाईम भेटेल तसं मला करावं लागतं, कारण का स्वतःकडं वेळ देणं, लक्ष देणं सुद्धा स्वतःसाठी महत्त्वाचं आहे. तर आता हे 1 ग्लास मी गरम पाणी पिऊन घेणार आहे. तर आता इथे सकाळचे वाजले होते 5:30. तर मला बनवायचा होता टिफिन. तर टिफिनसाठी काय काय बनवतं सकाळचं मी, कारण का मला 6-6:30पर्यंत टिफिन तयार करायचा असतो. तर इथं मी चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं पहिल्यांदा. मला नाश्तासुद्धा द्यावा लागतो आणि प्लस लंचसुद्धा द्यावा लागतो. तर दुपारचं जेवण आणि सकाळचा नाश्ता असं दोन्ही मला द्यावं लागतं टिफिनला, कारण का बाहेरचं खात नाही ते. तर इथं चपाती पहिल्यांदा बनवून घेतल्या. त्याच्यानंतरला एक साईडला पाणी गरम केलं होतं, जेणेकरून आम्हाला ते दिवसभर प्यायला लागतं, कारण का गरम पाणीच आम्ही थंड करून पितो. तर इथं चपाती वगैरे झाल्या होत्या, चपात्या चालल्या होत्या. तर थोडासा व्हिडिओ मी फास्ट घेते. मी एवढं काही फास्ट काम नाही करत आहे, कारण का चपात्या काही जास्त नसतात, पण लई 5-6 चपात्याच असतात आमच्या. जास्त चपात्या नसतात. आम्ही जास्त चपाती नाही खात, कधीतरीच बनवते मी. माझ्या मुलीच्या डब्यासाठी फक्त तिला 2 ते 3 चपात्या असतात. ते पण ती एक घेऊन जाते, खाते, आणि एक राहते, तर संध्याकाळी खाते ती. तर शक्यतो आम्ही भाकरीच बनवतो, ज्वारीच्या भाकरी. त्यांनासुद्धा चपाती नसते खायची. पण दुसरी एक भाजी बनवली होती मी, जी ग्रीन ग्रेव्हीची भाजी होती, मिक्स व्हेजिटेबल. तर त्याच्यासाठी भाकरी एवढी खास नाही लागत, म्हणून मग मी त्यांना बोलले की मी चपाती देते तुम्हाला. तर मग चपाती, आणि मला चाय चपाती खूप आवडते, तर मला गरम गरम चाय चपाती पण खूप आवडते. पण त्याच्यानंतरला इथं मग पोहेसुद्धा द्यायचे होते मला टिफिनला, नाश्त्याला. तर इथं चपाती आणि भाजी माझी झालेली होती. पाणी वगैरे गरम झालं होतं, दूध वगैरे गरम झालं होतं. तर इथं मला फक्त आता पोहे बाकी होतं. तर 6 वाजत आले होते. टिफिन बनवता मला 6 वाजतात, कारण का अर्धा तासात मला टिफिन बनवायचा असतो. तर इथं पोहे वगैरे मी हे केले, छान पोहे बनवले. आणि मला तर काय उपवास होता, माझ्या लक्षातच नाही की मला आज गुरुवार आहे म्हणून. तर पण मग मी चपाती, म्हणजे त्याच्यासाठी एक जास्त बनवली होती चपाती खाण्यासाठी, पण उपवास होता हे माझ्या लक्षातच नाही. तर मग आणि पोहेसुद्धा जास्तच झाले, पण पोहे थोडेसे मग मी त्यांना जास्त दिले. तर इथं लगेच टिफिन वगैरे भरून घेतलं, आणि इकडं एक साईडला पोहे बनत होते. तर मी इकडं चपात्या टिफिनला भरून दिल्यावरती लगेच डब्यात पण ठेवून दिलं, कारण का ते उघडं राहिलं तर मग इकडं ती घाण वगैरे, धूळ वगैरे कधी बसतात, खिडकी उघडी असते. तर मग इकडं भाजी वगैरे त्यांना दिली टिफिनला. त्याच्यानंतर
गॅस बंद केला. पोहेसुद्धा झाले होते. तर मी रोज टिफिनला काकडी देते, काही ना काही सलाड असतंच, रोज असते. टॅमॅटो, काकडी, बीट असं देतच असते, कारण का अशा निमित्ताने तर जेवणाबरोबर खायला जातं. आणि एका डब्यात, छोट्या डब्यामध्ये होतं ती शेंगदाण्याची चटणी दिली होती. ते एक साईडला, एका याच्यात डब्यात भाजी, एका याच्यामध्ये सलाड दिलं जातं आणि एका साईडला एका डब्यामध्ये चपाती असते. तर असा, आणि एका जो वेगळा डब्बा असतो तो नाश्त्याचा, तो वेगळा असतो. तर असं माझी सकाळची गडबड असते. 5:30 ते 9 वाजे, म्हणजे 7 वाजेपर्यंत, 6:30पर्यंत माझं हे रुटीन असतं. त्याच्यानंतरला मी स्वतः माझं डेली वर्कआउट मी काय करते किंवा कसं करते ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही पुढे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, माझं डेली वर्कआउट कसं असतं ते. तर चला, तर टिफिन वगैरे पॅक झाला. जरा आता फ्रेश वगैरे झालं. आता थोडंसं वॉकला जाऊन येते. वॉकला अर्धा 1 तास वॉकला जाऊन येते. त्याच्यानंतरला मग आपलं आलं का परत रुटीन चालू. म्हणजे रुटीन बाकी काही नाही करायचं. आज गुरुवार आहे, त्याच्यामुळे आज मला उपवास आहे. तर खिचडी बनवायची आहे. तर आता 7 वाजलेले आहेत. तर घरातलं सगळं काम झालेलं आहे, पाहू शकता. भांडे वगैरे सगळं झालं आहे, किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे. खायचं राहिलं नाही, आता फक्त खिचडी बनवायची बाकी आहे. तर माझं सगळं झालं आहे आता किचनमधलं काम. तर आता फटकाने चेंज करते आणि चेंज करून लगेच वॉकला जाते. वॉकवरून येते आणि मग 1 तास लई झाला वॉकला. 1 तासामध्ये लगेच जाऊन येणार. चला.